परिचित असणाऱ्या आपल्या सर्वांना, ज्यांच्या भाषणाने आपण आजवर मंत्रमुग्ध झालेलो आहोत, ज्यांच्या सामाजिक कार्याची आपल्याला पूर्वीपासूनच ओळख आहे, ज्यांनी प्रत्येक आंदोलन गाजवलेलं आहे आणि रणशिंग फुकून त्या आंदोलनाला यशस्वी केलेलं आहे, अशा आपल्या सगळ्यांच्या भगिनी पूजाताई मोरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री क्षेत्र मायंबा माटेगाव आयोजित सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या निमित्तानं आज आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहेत आणि मला असं वाटतं की आयोजकांनी हा 3 दिवसाचा शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मागील वर्षीपासून तुम्ही सगळेजण एक विचारांची शिवजयंती साजरा करण्याचा प्रयत्न करतायत आणि एक दिवस शिवजयंती साजरी न करता शिवजयंती ही 3 दिवस साजरी करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतोय. गावागावामधले जी काही तरुण मंडळी तुम्हाला हा मंडप उभा करण्यासाठी, अगदी तो गाद्या टाकण्यापासून, हे बॅनर लावण्यापासून, शिवरायांची मूर्ती आणण्यापर्यंत, त्या ठिकाणी सत्कारासाठी फुलगुच्छ आणण्यापर्यंत जे जे सगळेजण तरुण मंडळी या ठिकाणी काम करतात त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं वाटतंय. पण मी गावामध्ये जवळजवळ 8 वाजता आले आणि आता 9:30 वाजतायत. सर, आपल्या सगळ्यांना असं वाटतं की गावागावामध्ये विचारांची जयंती साजरी झाली पाहिजे, पण मी माटेगावमध्ये आल्यानंतर काही 1-2 जणांकडे चहा पाणी केलं आणि त्यावेळेस माझ्या मनामध्ये विचार आला की आपण समाजसेवक म्हणून कायमस्वरूपी म्हणत असतो की विचारांची शिवजयंती साजरी झाली पाहिजे, पण समाजाला विचाराची शिवजयंती अपेक्षित आहे का नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे 7:30-8 वाजता या ठिकाणी आले होते त्यावेळेस सुद्धा एवढीच आमची लहान लहान मुलं कार्यक्रमाला येऊन बसली होती. नंतर गावकऱ्यांना आवाहन केलं आणि नंतर चहा पाणी करून आल्यानंतर सुद्धा तेवढीच लोक या ठिकाणी आहेत. मग आपण जे करतोय ते समाजाला अपेक्षित आहे की नाही, असा प्रश्न पडतोय. याच ठिकाणी शिवजयंती जर आपण डीजेच्या तालावर साजरी करायचं ठरवलं असतं तर मला वाटतं अनेक तरुण गावातले या ठिकाणी आलेले असते आणि म्हणून समाजाला जे नको आहे ते कदाचित आपण करतोय का, असाही 2 वर्षानंतर प्रश्न आयोजकांना पडला असेल. मग चांगल्या विचाराच्या मागे हा तालुका उभा राहतो का नाही, हा पण प्रश्न माझ्यासारख्या एका तरुण पोरीला पडलेला आहे. सर, इथे आल्यानंतर आज इथं लहान लहान मुलींनी भाषण केले. कौतुक या गोष्टीचं वाटलं की मुलांपेक्षा मुलींनी जास्त भाषण केले आणि त्यांचं कौतुक ऐकण्याला, म्हणजे त्यांची भाषणं ऐकायला, खरं तर आजपर्यंत देशामधल्या हरियाणा, पंजाबला, दिल्लीतलं आंदोलन असेल, मुंबईतलं आपलं क्रांती मोर्चाचं आंदोलन असेल, त्यानिमित्तानं मंचावर भाषण करत असताना मला माहिती आहे की मंचावर पोहोचणं काही सोपं नसतं. सर, अनेक वेळा संधी कोणी आपल्यापाशी चालून येत नाही, आपल्याला त्या ओरबाडून घ्याव्या लागतात, आपल्याला भांडून त्या ठिकाणी जावं लागत असतं. परंतु आपल्या गावकऱ्यांनी आपल्यासाठी हे व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि हे तुमच्या मुलींसाठी, सगळ्यांसाठी हक्काचं व्यासपीठ होतं ज्या ठिकाणी तुम्ही तुमची कला सादर करू शकतात. जर हे व्यासपीठच नसलं असतं तर आम्हाला हेही कळालं नसतं की आपल्या गावची ही कन्या एवढी छान भाषण करू शकते. जसं की हे व्यासपीठच नसलं असतं तर प्रज्ञा एवढं छान ती एवढी छान कविता करू शकते हे आपल्याला कळालं नसतं. म्हणजे व्यासपीठ एखाद्याला उपलब्ध करून देणं हे खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे, पण ते आपल्या लेकीचं भाषण ऐकण्यासाठी जर या ठिकाणी गावकरी उपस्थित राहणार नसतील तर मला वाटतं हे दुर्दैव आहे. आपल्या पोरांचं, आपल्या लेकींचं आपल्यालाच कौतुक करावं लागणार आहे आणि म्हणून असे जर काही कार्यक्रम आपल्या गावातल्या मुलांचे असतील तर ही मुलं आपली आहेत मानून, आणि ही उद्या जर पुढे गेली तर ही आपल्या गावाचं नाव मोठं करतील, आपल्या तालुक्याचं नाव मोठं करतील, हा विचार तुम्ही सगळ्यांनी जर केला तर मला असं वाटतं की या ठिकाणी जागा सुद्धा पुरलेली नसती. विचाराची शिवजयंती आपण साजरी करतोय. आज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतोय, पण खरंच शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आजच्या महाराष्ट्राला म्हणावं का, असा सुद्धा मला प्रश्न पडतोय. मागच्या काही महिन्यांपूर्वी एक संक्रांतीचा कार्यक्रम आमच्या उमापूरच्या काळे सरांनी ठेवलेला होता आणि त्या ठिकाणी मी गेलेली होती. अशाच महिला भगिनी त्या ठिकाणी आलेल्या होत्या. मला तर वाटतं की आज आपण जर हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला असेल तर महिला आल्या असत्या, बरोबर आहे की नाही. त्या दिवशी तो हळदी कुंकाचा कार्यक्रम होता योगायोगानं आणि 100-150 महिला आलेल्या होत्या आणि त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आम्ही
जिजाऊ महासाहेबांना हार घातला, अहिल्याबाई होळकरांना हार घातला आणि सावित्रीबाई फुलेंना सुद्धा हार घातला. आणि भाषण करताना मी पुढच्या महिलांना विचारलं की आपण ह्या 3 महिलांना आज हार घातलेला आहे आणि नंतरच आपण संक्रांतीचा कार्यक्रम सुरू केला आहे. ह्या महिला आपल्यासाठी आदर्श आहेत म्हणून आपण त्यांना हार घालतोय. आणि इतर सगळ्या आपण महिला आहेत, तर या महिलांची 3 कामं आपल्याला सांगता आली पाहिजेत. या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, समोर बसलेल्या महिलांना त्या महिलांचं 3 कामं सुद्धा सांगता आली नाहीत. मग मला सांगा, सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी का लोकांचे दगड अंगावर झेलले? त्या जर कुठून पाहत असतील आणि आपल्या महिलांना त्यांची 3 सुद्धा कामं सांगता येत नसतील ना, तर त्यांना असं वाटत असेल की आज आपण कुणासाठी आयुष्य खर्च केलं. खरं तर एका समुद्रावर आपण एखादा आपल्या नवऱ्याचा हातात हात घालून एखादा सेल्फी काढला असता आणि त्याला 100-50 लाईक आले असते आणि त्याच्यावर जर आपण आनंद व्यक्त केला असता तर बरं झालं असतं, असं सावित्रीबाई फुलेंना आज वाटलंच असेल. परंतु हे खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. ज्या महिला आपल्यासाठी लढून गेल्या त्यांची कामं आपल्याला कळाली पाहिजेत. आज आपण महिला भगिनी, आपल्या गावामध्ये एखादी विधवा जर महिला असेल ना, तर तिला चांगली वागणूक देत नाहीत, कारण की आपण पुस्तक वाचलेलं नाही. आपण कायमस्वरूपी तिला जाणीव करून देतो की तुझा नवरा वारलेला आहे. एखाद्या महिलेचा नवरा ऍक्सिडेंटमध्ये जातो, एखादा आजारपणामध्ये जातो, त्यामध्ये त्या महिलेचा दोष असतो का हो? असतो का? परंतु सातत्यानं आपण तिला जाणीव करून देतो की तुला कपाळावर कुंकू नाही आहे. मग संक्रांतीचा कार्यक्रम असेल त्या दिवशी सुद्धा आपण तिला जाणीव करून देतो. इतर आपल्या घरी काही कार्यक्रम असतात, सवासणी ठेवलेल्या असतात, त्यावेळेस सुद्धा आपण तिला जाणीव करून देतो. आणि ज्या बाईच्या घरी खूप खायला प्यायला असतं, तिला आपण जरी सवासणी म्हणून बोलवलं नाही तरी ती उपाशी मरणार नाही, अशा सगळ्या महिलांना जाऊन आपण सवासणीचा कार्यक्रम करतो. त्याच्यासोबत एखादी विधवा महिला, जिला तू जेवली का असं कोणी विचारत नाही, तिला जर एखाद्या दिवशी आपण जीव घातला तर ते देव नाही का? ते पुण्य नाही का? ते आपल्या पदरात पडणार नाही का? पण आपण काहीतरी असे खुळचट विचार घेऊन डोक्यामध्ये जगतोय. आज लॉकडाऊनच्या काळामध्ये अक्षरशः ज्या महिलांचे 6-6 महिन्यापूर्वी लग्न झाले, ज्या महिला 8-8 महिन्याच्या 6-6 महिन्याच्या गरोदर होत्या, अशा मुली सुद्धा त्या ठिकाणी लॉकडाऊन मध्ये आज विधवा झालेल्या आहेत. परंतु आपला समाज त्याच्या पुनर्विवाहाचा विचार करत नाही. तुम्हाला वाटतं का की ज्या मुलींचे 18व्या वर्षी लग्न झाले, 20व्या वर्षी लग्न झाले, त्यांचा नवरा वारला, अशा मुलींचे पुनर्विवाह झाले पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? कुणाला वाटतं? त्यांनी हात वरती करा. कुणालाच वाटत नाही. म्हणजे महिलांना सुद्धा असं वाटत असेल की आपल्यावर अन्याय झाला पाहिजे, तर तुमच्यासोबत न्याय आम्ही का करावा? इथलच्या कायद्याने, इथलच्या संविधानाने तुमच्यावर न्याय का करावा? इथलच्या पुरुषांनी तुमच्यासोबत न्याय का करावा? शाहू महाराजांनी सांगितलं की पुनर्विवाह हे महिलांचे झाले पाहिजेत, पण महिलांनाच ते नको असतील. आणि महिला ठामपणे सांगू शकत नाही की आम्ही एखाद्या पुरुषा जर विधवा झाला, त्याची बायको जर वारली, तर तो पुरुष 6 महिने तरी थांबतो का? तो नाही थांबत. तो काय म्हणतो, नाही लेकरा बाळाला कोणी खायला प्यायला घालायला नाही, अशा अनेक कारण तो देतो आणि तो लग्न करतो. पण आमची महिला पुनर्विवाहाच्या विचाराच्या बाजूने सुद्धा उभा राहू शकत नाही. हे का? कारण की आपण पुस्तक वाचत नाही. मग त्या शाहू महाराजांना सुद्धा वाटत असेल की आपण महिलांसोबत न्याय का केला, आपण पुनर्विवाहाला परवानगी का दिली आणि त्या काळामध्ये पुनर्विवाह का घडून आणले, त्या शाहू महाराजांना वाटत असेल. मग आपण जयंती फक्त ह्याच्यापुरतं साजरा करायच्यात का? महिलांना आज मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण आहे. आपण आज बघतोय ग्रामपंचायतीला एखादी महिला उभा राहते, ती घराच्या बाहेर सुद्धा कधी पडलेली नसते, परंतु जशी निवडणुकीला उभा राहिली तर ती घरी येऊन सांगते आपल्याला आणि ती प्रचार करत राहते. परंतु या सगळ्या तालुक्यातल्या महिला, जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या महिला हा प्रचार संपल्यानंतर कुठं जातात हेच मला कळत नाही. आज ग्रामपंचायतीला आपण एखादी महिला सरपंच निवडून देतो, ग्रामपंचायत सदस्य निवडून देतो. अहो, ती आपली हक्काची महिला आहे, आपण तिच्यापर्यंत महिलांचे प्रश्न जाऊन मांडू शकतो, आपण पुरुषांना मांडू शकत नाही. पण ती जी महिला आपण ग्रामपंचायतला निवडून येतोय, सरपंच करतोय, ग्रामपंचायत सदस्य करतोय, तिला जर आपल्या तालुक्याची पंचायत समिती कुठे हे माहीत नसेल तर ती तुमच्यासारख्या महिलांना केव्हा घेऊन जाणार आहे? आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुरुषांपेक्षा महिलांची ताकद एवढी जास्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या गाडीला मी काळे झेंडे दाखवले होते मधल्याच्यासाठी, कारण की पीक विमा शेतकऱ्यांच्या पदरात पडला पाहिजे आणि कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे. एका महिलेची ताकद काय असते? एका महिलेने मुख्यमंत्र्यांचा दौरा अडवला आणि गाडी अडवली म्हणून सगळा महाराष्ट्र त्या ठिकाणी पेटला होता. महिलांना आपल्या महिलांच्या ताकदच नेमकी कळत नाहीये. पुरुषांनी जर 10-20 जण जाऊन गावच्या कुठेतरी पाणी येत नाही, गावचे रस्ते नाही आहेत, आम्हाला आमच्या योजना भेटत नाही म्हणून 20 पुरुषांनी आंदोलन जर केलं तर सरकारला जाग येत नाही. परंतु आमची एक जरी महिला येऊन चौकामध्ये जर तिने धिंगाणा केला ना गावात पाणी येत नाही म्हणून, तर अख्खं गाव जागृत होतं, तिथं क्रांती होती आणि अधिकाराला त्या ठिकाणी झुकावं लागतं. ही महिलांची ताकद आहे. पण महिला आपण जसं हळदी कुंकासाठी एकत्र होतो ना, तसं आपण गावच्या प्रश्नासाठी एकत्र होत नाही. आणि म्हणून मी सगळ्या इथं मुली छान छान बोलणार होत्या, मला तुमच्या एवढं छान बोलता येत नाही, पण तुमच्याकडूनही खूप मला अपेक्षा आहेत. काय
तुम्ही 10वी पर्यंत शिकता, 12वी पर्यंत शिकता आणि नंतर तुमचे आईवडील तुमचं लग्न करून देतात. एवढ्या कर्तृत्व आणि एवढ्या सुंदर बोलणाऱ्या मुली असतात, परंतु यांच्या हातामध्ये दिल्यानंतर काय होतं तेच कळत नाही. त्यांच्यातली क्रांती कुठे जाते, त्यांच्यातली अहिल्या सावित्री जिजाऊ कुठे जाते हेच कळत नाही. आणि म्हणून तुम्ही जर एवढं चांगलं भाषण करणार असाल तर तुमच्या आईवडिलांना सांगा आमचे बालविवाह करू नका, आमचं कमीत कमी ग्रॅज्युएशन पर्यंत तरी शिक्षण होऊ द्या. आजचा काळ एवढा वाईट निघालाय की घरातून बाहेर माणूस गेल्यानंतर ऍक्सिडेंटचं प्रमाण एवढं वाढलंय की तो पुन्हा घरात येईल का नाही हे सांगता येत नाही. उद्या तुमचे सुद्धा लग्न होणार आहे, तुम्ही सगळ्याजणी अखंड सौभाग्यवती असावं, तुमचं कुंकू आयुष्यभर आबादित राहावं ही माझी इच्छा आहे. परंतु काळाच्या पोटात काय हे आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून तुम्हाला कमीत कमी तुमच्या लेकरांचं तुमचं पोट भरता आलं पाहिजे, एवढं तरी शिक्षण हे तुम्ही आज आईवडिलांकडे असताना घेतलं पाहिजे. आणि ही सगळी जबाबदारी ही आईवडिलांनी घेतली पाहिजे. आईवडिलांना भीती काय असते हो, आपली मुलगी कॉलेजला टाकली, आपली मुलगी शाळेमध्ये टाकली तर तिचं पाऊल चुकीचं पडता कामा नये. एवढ्या सगळ्या गोष्टीमुळे आईवडील फक्त आपल्याला शिकवत नाही. एक दिवस आपल्या आईवडिलांना समोर बसवा, त्यांच्या डोक्यावर हात ठेवा आणि सांगा की मी माझं पाऊल वाकडं पडू देणार नाही, पण माझं आयुष्याचं नुकसान करू नका, मला शिकू द्या. कमीत कमी ग्रॅज्युएशन व्हा, तुम्हाला तुमच्या लेकराबाळाचं तुमचं पोट स्वतःच्या हक्काचे पैसे 2 रुपये घरात आणता आले पाहिजे. तर मला खऱ्या अर्थ वाटतं की आपण शिवरायांची जयंती, सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी केली असं म्हणावं लागेल. इथे संख्या खूप कमी आहे, तुम्ही अनेक वेळापासून या ठिकाणी बसलेले आहेत, पण मला असं वाटतं की तालुक्याने चांगल्या गोष्टीचा विचार करून चांगल्या गोष्टीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. महिलांनी सुद्धा कर्मकांडांच्या बाहेर नेऊन न्यायाची लढाई लढली पाहिजे. तर कुठेतरी तुम्ही या त्या ठिकाणी बोलायला शिकल्या. मला तर वाटतं पुढच्या वेळेस सर काय करा, महिलांचीच भाषणाची स्पर्धा सुरू करा. जोपर्यंत आई वडील हिम्मतबाज बनणार नाहीत ना तोपर्यंत मला असं वाटतं की त्या कशा शिवबाला जन्म देतील, त्या कस काय भगतसिंगाला जन्म देतील. खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याला जिजाऊची गरज आहे, आपल्या तालुक्याला भगतसिंगाची गरज आहे, आपल्या तालुक्याला अशा चांगल्या विचारांची गरज आहे. तुम्ही पुढे आलं पाहिजे एवढाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करते. तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देते. आणि पुढच्या वर्षी शिवजयंती करत असताना या ठिकाणी मंडप मात्र रिकामा राहता कामा नये. तर येणाऱ्या काळामध्ये जर ह्या तरुणांची डिमोशन झालं आणि त्यांना वाटलं की लोकच येत नाही, मग विचारांची शिवजयंती काय का साजरी करायची. आणि 30 मुलं जर शिवजयंतीच्या माध्यमातून डीजेवर नाचायला लागली, दारू पिऊन नाचायला लागली, तर मला असं वाटतं की महिलांची सुरक्षितता सुद्धा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि महिलांनी हा कार्यक्रम जिवंत ठेवणं ही तुमची आमची जबाबदारी आहे. एवढाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करते. इथंच थांबते. जय जिजाऊ, जय शिव.